पवईमध्ये 17 चिमुरड्यांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काउंटरवरून आरोपांचा गोळीबार, एन्काउंटर बनावट, वकील सातपुतेंचा दावा, तर कंत्राटदारांच्या थकीत बिलांवरूनही सरकारवर हल्लाबोल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा सामना, माधवी खंडाळकरांच्या आरोपांनंतर ठोंबरेंचा चाकणकरांवर हल्लाबोल, मारहाणीच्या व्हिडिओचं षडयंत्र चाकणकरांचं असल्याचाही आरोप। डॉक्टर आणि दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधून समोर आलेला ट्रँगल भयानक, फलटण डॉक्टर आत्महत्येप्रकरणी जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, तर प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून एसआयटीची घोषणा। राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य, नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्ह। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी देणार, बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारची हमी, तर कर्जमाफीच्या तारखेवरून उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे आक्रमक। कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य, सगळंच फुकटात कसं मिळणार, तुम्ही थोडे थोडे पैसे परत करा, अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा संताप, मनसेला उद्धव ठाकरेंच्या सेनेत विलीन करून टाका, शिंदेंच्या नेत्यांचा मनसेला टोला। निवडणूक आयोगाविरोधातील मविया आणि मनसेच्या संयुक्त मोर्चाबाबत काँग्रेसची सावध भूमिका, बिहारच्या निवडणुकांमुळे राज ठाकरेंसोबत जाण्यास काँग्रेसला अडचण असल्याची चर्चा। संजय राऊत प्रकृतीच्या कारणास्तव 2 महिन्यांच्या विश्रांतीवर, थेट पंतप्रधान मोदींकडून लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा, फडणवीसांकडूनही तब्येतीची विचारपूस।